हॅलो गाईज, तर चला बनवूया बेसन आणि रव्याचे चिले। सगळ्यात पहिले घेतलं आहे 2 वाट्या बेसन, त्याच्यानंतर मी 2 वाट्या रवा पण घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर 3 कांदे, 2 टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर आणि 2 मिरच्या। त्याच्यानंतर मी कांदे कापून घेतलेले आहेत, जसं तुम्हाला बारीक लागतात तसे तुम्ही कापून घ्या। मी बारीक करून घेतले। त्याच्यानंतर मी टोमॅटो कापून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। मी एकदम छोटे छोटे कापा करून घेतलेले आहे। 2 मिरच्या कापलेल्या आहे आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। त्याच्यानंतर बेसन आणि रव्यामध्ये पाणी घालून त्याचे छान प्रकारे असं मिश्रण तयार करून घ्या। त्याच्यानंतर मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर त्यामध्ये टाकून घेतली, तुम्ही बघू शकता। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घाला, जेवढं तुम्हाला लागते तेवढंच घाला। त्याच्यानंतर मी थोडीशी मिरची पावडर, हळद आणि त्याच्यामध्ये ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकलेले आहे, ते पण चवीनुसार तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही टाका। त्याच्यानंतर मी ओवा सुद्धा टाकलेला आहे आणि जिरी सुद्धा टाकली होती त्याच्यामध्ये। हे सगळ्याचं छान असं मिश्रण तयार करून घ्या। आणि जर तुमच्याकडे नॉनस्टिकचा जर पॅन असेल तर तुम्ही तो वापरू शकता, माझ्याकडे होता म्हणून मी तो वापरलेला आहे। त्यानंतर ते लावून घ्या आणि जे बॅटर केलेलं आहे त्यावरती टाका आणि छान प्रकारे असे चिले तयार होतील, तुम्ही बघू शकता। फायनली आपले चिले तयार झालेले आहे, दोन्ही साईडने परतून घ्या आणि चिले रेडी आहेत खाण्यासाठी।